नमस्कार. मी डॉक्टर प्रद्युम्न सुमंत आठले. श्री स्वामी समर्थ संप्रदाय वाडीमध्ये आपण ज्या वेळेला येता त्यावेळेला श्री स्वामी समर्थ संप्रदाय वाडी हे नाव का, इथनं आपली सुरुवात होते. तर मूळ वाडी हा विषय कोकणातनं येतो. कोकणात जिथे वस्ती असते, छोटी घरं असतात, काही छोटी लोकसंख्येची वस्ती असते, त्याला वाडी म्हटलं जातं. मग समर्थांचे, स्वामी समर्थांचे भक्त एकत्र इथे राहावेत म्हणून ही समर्थांची वाडी, असा हा वाडीचा उद्देश. या स्वामी समर्थ संप्रदाय वाडीची मूळ गुरु परंपरा सुरुवात होते ती अक्कलकोट स्वामींपासून. अक्कलकोट स्वामी इथले हे आराध्य दैवत, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ. त्यांनी स्वतः चरित्रामध्ये तसा उल्लेख आहे की त्यांनी मांडीवरती घेतलं श्रीकृष्ण सरस्वती महाराज म्हणजे कुंभार स्वामी यांना, जे कोल्हापूरचे आहेत. हे कृष्ण सरस्वती महाराज हे त्यांचे दुसरी परंपरा. तिसरे जे आहेत कृष्ण सरस्वती महाराजांनी जी गुरु परंपरा पुढे दिली, तिसरी नामदेव महाराज कोल्हापूरचे. त्यांच्यानंतर ती गुरु परंपरा पुढे आली ते नाना महाराज परांजपे, लोणावळा आणि आपटा इथले. आणि नाना महाराज परांजपेकडनं ही परंपरा आपले सद्गुरू श्री स्वामी सखा सुमंत सरस्वती, ज्यांचे हे स्थान पंचम गुरुपीठाधीश म्हणून त्यांना अवलोकन केलं जातं. कारण का हे 5वं स्थान आलं म्हणून पंचम, आणि इथलं गुरुपीठ स्थापन करा असं अक्कलकोट स्वामींनी स्वतः या गुरुपरंपरेतनं त्यांना सांगितलेलं होतं. म्हणून ही संस्था आणि ही स्वामी समर्थ संप्रदाय वाडी याचं हे मूळ जे पीठाधीश आहेत तरी श्री स्वामी सखा सुमंत सरस्वती हे 5वे आहेत. अशी ही मूळ गुरुपरंपरा इथपर्यंत आलेली आहे.